नमस्कार मित्रांनो, नमस्कार माझा शेतकरी बांधव. मी तुम्हाला हा माझा फ्लावरचा प्लॉट दाखवत आहे, जो 1.5 महिन्याचा झालेला आहे. वेलकमचं 764 ची व्हरायटी आहेत. NPK म्हणजे नत्र, पोटॅश, फॉस्फरस चांगल्या प्रमाणात मी दिलेलं आहेत. बघू शकता झाडाची ग्रोथ. आता झाड हे गड्डा म्हणजे हा बहुरीला लागलेला आहे. मी याला 10-20ची एक गोण आणि एक 14-35-14 अशी 2 गोण टाकलेलं आहे. उन्हाच्या दिवसांमुळे 30 ते 40 टेम्परेचर आता सध्या आमच्या नाशिकमध्ये पडतं आहे. त्यामुळे प्लॉटची ग्रोथ ही स्लो झाली होती, पण मी ती रिकवर केली आहे. आळाई पण प्रचंड प्रमाणात असते, तिलाही मी नियंत्रणात ठेवलं आहे. अशा पद्धतीने हा प्लॉट माझा 1.5 महिन्याचा कंप्लीट झालेला आहे. याची ग्रोथ कशी आहे मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा. बघून घ्या प्लॉट. चला तर मित्रांनो, माझा दुसरा प्लॉट हा 1 महिन्याचा झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, छोटे छोटे तो प्लॉट तिकडे मागे मोठा, हा तिकडे छोटा. 1.5 महिन्याचे झाडं हे हा 1 महिन्याचा प्लॉट झाला आहे. याला पहिला डोस मी 10-26चा टाकलेला आहे. आणि याची ग्रोथ 1 महिन्याच्या मानाने मला कमी प्रमाणात वाटते आहे. याच्यासाठी कसला डोस, सेकंड डोस कसला सोडू, जे एक्सपर्ट असतील शेतकरी बांधव त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. मी 10-26चा पहिला डोस सोडला आहे. याला पण 14-35-14 सोडू का दुसरं खत सोडू, कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.